शॉर्ट व्हिडिओ शेअर करत होते जसं वेळ भेटला तसं, पण लॉंग व्हिडिओजला मला वेळ भेटत नव्हता. पण आज काढलेला आहे, रविवार आहे आज आणि सगळं रिलॅक्स वगैरे आहे. नाश्ता वगैरे करायचा आता, बनवायचं बाकी आहे. मिक्स डाळीचा आज मला भजे बनवायचे आहेत. म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करेलच पुढे. तर आज आहे संडे आणि आज बरेचसे आम्हाला शॉपिंग करायची आहे, किराणा वगैरे पण करायचा आहे. रविवार आहे, करून घ्यावं. काय म्हणतो साहेबांची ॲक्च्युली आंघोळ बाकी आहे. साहेब आत्ताच उठले, आंघोळ वगैरे बाकी. जसं की म्हटले संडे असलं की सगळं रिलॅक्स असतं, त्याच्यामुळे रिलॅक्स होते सगळं. आता भजे वगैरे खूप पड्डाला झालाय आमचं. तर एक मंदिर आहे तिथे सुद्धा आम्हाला जायचं आहे. बऱ्याच दिवसांपासून माझं चालू होतं जायचं आणि तिकडे पण जाऊन काय हो का तर तिकडे पण जायचं आहे आणि बरेचसे अजून कामं आहेत ती पण आज करून घ्यायची आहेत. सो काय काय होतं आजच्या दिवसात ते पण तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता त्याच्या पप्पांसोबत आंघोळीला पाठवते. त्याच्यानंतर मी ना जे भजे बनवायचे त्याची तयारी करते. आता हे जे मिक्स डाळ आहे ना, हे रात्री मी सगळ्या भिजू घातल्या होत्या आणि यांचे दिरडे पण होतात, जसं की थालीपीठ सुद्धा होतात आणि भजे सुद्धा होतात. पण मग हे म्हटले की दिरडे म्हणजे काल परवालाच खाल्ले आम्ही. मिक्स डाळीचे कडधान्यांचे नको, मिक्स कडधान्यांचे खाल्ले. पण मग हे म्हटले की डाळ सर टाकलेले आहे तर भजे कर मस्त. तर मग म्हटलं चला ते भजे बनवूयात आता. हे असं असतं, काही काम करायला घेतलं की हा उंचच देत नाही काही, असं होतं. चला आता आंघोळ बाकी त्याच्या पप्पांना आता आंघोळ, त्याच्या पप्पांची आंघोळ वगैरे बाकीचं आवडते आणि त्याच्यानंतर मग निघूयात बाहेर जाण्यासाठी. चला प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालं. ॲक्च्युली आम्हाला थोडं जसं की म्हटले बाजारात वगैरे जायचं, थोडं बाहेर फिरायला वगैरे. तर यांना पण थोडं दुपारी काम आहे, त्याच्यामुळे त्यांना पण उशीर होत होता. त्याच्यामुळे ते म्हटले आपण बाहेरच नाश्ता वगैरे करू, आपण आवरायला घ्यायचं असं लवकर. तर बाकीचं नाश्त्याचं वगैरे जसं की म्हटले त्याचं काय तर ते ना दुपारी नाही तर मग रात्री बनवणार आहे मी. पण मग आता थोडं आम्हाला घाई होती त्याच्यामुळे बाहेरच आज नाश्ता वगैरे. गाडी अमोलराव चालवत आहेत, अगोदर घेतली मी. पण मग मला आता खूपच गळल्यासारखं होतं, भूक लागली फार. त्याच्यामुळे म्हटलं त्यांना तुम्ही घ्या, मी आता आरूला सांभाळून बसते. आरू इकडे मस्त एन्जॉय घेत बसलाय निसर्गाचं. थोडं ढगाळ वातावरण झालंय. पाऊस होता 2-3 दिवस, म्हणजे अगोदर पाऊस होता 2-3 दिवस झाले पाऊस नाहीच आहे. आज थोडंसं ढगाळ वातावरण वाटतंय, काय माहिती आज येतो की काय पाऊस. इकडे मस्तपैकी एन्जॉय घ्यायचं चाललंय पोराचं. आरू हात तर पकड, इकडनंच छान वाटतंय ना. हो आता मंदिरात आमचं दर्शन वगैरे झालं, पण आरूला JCBची गंमत पाहायची होती म्हणून तो त्याच्या पप्पांना इकडे मागे घेऊन आला आणि आता तिकडे गंमत बघतोय. त्याला खूप आवडतं JCB, खूप एकदम असं याच्याने बसलाय गंमत पाहायला. आवाज आला आणि पळतच आला ना इकडे. JCB पहिला तोच आला नाही, खूप JCBचं वेळ खूप. तू फसला JCB? बरं, लई वेळ पराला लई. असं आहे का? चला दर्शन वगैरे झालंय. तिकडे एक काय, एक मिनिट, नाव काय रे, द्रोणागिरी ना, द्रोणागिरी हा एक असं आहे तिथे प्लेस. पण आता मला वेळ होतोय त्याच्यामुळे निघतोय आणि बाहेरचं असं काहीच वातावरण आहे मस्त.
येताना आहे ना त्याच्यानंतर आम्ही ना डीमार्टमध्ये गेलो होतो. जसं की तुम्हाला म्हटले बरेचशी आज शॉपिंग करायची होती. त्याच्यात मला आहे ना काचेचे जार घ्यायचे होते ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी. त्याचं आता पुढची बाकी काय हिस्ट्री आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच. त्याच्यानंतर आहे ना म्हणजे जार वगैरे पाहिले काचेचे. आणि इकडे आरूचे पप्पा गॉगल बघत होते. आरूचं चालू होतं घरी की मला पण गॉगल घ्यायचा पप्पा तुमच्यासारखा, त्यांना चष्मा आहे. तर मग इथे गॉगल पाहत होतं पण अजिबात त्याने लावला नाही. त्याला थोडं भीती वाटत होती. असो त्याची शॉपिंग झाली नाही पण माझी नक्कीच झाली. मला एक चष्मा हवा होता, मस्त असं सनग्लासेस घ्यायचं होते मला, त्याच्यामुळे मी इथे ट्राय करत होते माझ्यासाठी. आणि बरेचसे असे व्हरायटीज वगैरे होत्या छान छान मला इथे भेटले आणि त्यातला मी एक डिसाईड केला आणि घेतलेला आहे. मला डीमार्टमधून बरीचशी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि लाईट वेट असं जेवण बनवलं कारण खूप लागली होती आणि साधं सिंपल असं बनवलं. जेवण वगैरे झालेत आणि आता मला पुन्हा जायचं किराण्यासाठी कारण डीमार्टमधून मला ज्या काही वस्तू लागणार होते त्यांनी आणल्या ते पण तुम्हाला दाखवते. कारण मला एक खूपच इम्पॉर्टंट अशी गोष्ट हवी होती ती घेण्यासाठी खास डीमार्टमध्ये गेली होती. ते म्हणजे काचेच्या बरण्या. आता माझ्याजवळ आहे ना एवढे जसं की तुम्हाला म्हटले डाळसडसाठी म्हणजे एवढे डबे वगैरे ते वापरत नव्हते. पण मग मी ना विचार करत होते घ्यायचं. मिशोवर वगैरे पाहिलं प्लास्टिकच्या आहेत पण मग काय ना प्लास्टिक एक वेळ नंतर थोडंसं खराब होत चालतं आणि म्हणजे नाही का थोडं ते चांगलं पण नसतं म्हणजे त्याच्यात फूड वगैरे काय ठेवणं. त्याच्यामुळे म्हटलं आपण काचेमध्येच इन्व्हेस्ट करावं. काच थोडं लहान मुलं असताना घरात वापरणं थोडंसं अवघड जातं पण मग ठीक आहे आता तुम्ही राहणार एवढ्यावरती हात हे करायला वगैरे. त्याच्यामुळे मग मी काचेमध्येच इन्व्हेस्ट केलं आणि एकदा घेतलं की आपण त्याला वर्ष वापरू शकतो. कुठल्यानंतर ते एक्सपायर होतात कदाचित असं माझ्यामध्ये तरी मला असं वाटतं. कारण खूप लाईफ शेप याची चांगली असते. बाकी कुठल्या का तर त्याची लाईफ शेप संपते असं मला माहिती. बाकी झाकण वगैरे मस्त आहे, एअरटाईट आहे आणि एक नंबर. आता या बरण्याचं आहे ना राऊंड शेपमध्ये पण होतं जसं की तुम्हाला मी तिथे म्हटले राऊंड शेपमध्ये वगैरे होतं पण मी या थोड्या स्क्वेअरमध्ये घेतल्या. बघायला पण छान वाटतं थोडं युनिक. त्याच्यामुळे मी हा जवळजवळ 6 बरण्याचा सेट घेतला आहे. आणि ॲक्च्युली मला एक डझन घ्यायचं होतं पण म्हटलं हळूहळू घ्यावं. आता थोडं एक्सपिरियन्स कसं काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच पुढे कसं काय वाटतंय मला. ॲक्च्युली मी ह्या ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी घेतलेल्या आहेत. माझे ड्रायफ्रूट जे आहे ना मी असंच ठेवायचे कॅरी बॅगमध्ये वगैरे पण मग ते काय ना थोडं त्याच्यात असं सादळत जायचे ते नरम पडायचे थोडे. मग त्याच्यामुळे म्हटलं आपण नाही का असं काचेच्या डब्यातच वगैरे ठेवावं जेणेकरून ते चांगलं राहते म्हणून मी हे घेतलंय. तुम्हाला उघडून दाखवते. असं काही स्पेस खूप आहे. स्क्वेअर घेण्याचं रिझनच असं की स्क्वेअरमध्ये जागा खूप आहे. गोल घेतलं तर थोडंसं जागा कमी वाटते मला त्याची. स्क्वेअरमध्ये आपण जास्त बरण्या पण ठेवू शकतो म्हणजे याला जास्त करून जागा नाही लागत, अशी जागा नाही अडचत. गोलमध्ये कसं थोडं जागा अडकते त्याच्यामुळे मी स्क्वेअरमध्ये घेतलं. थोडं युनिक दिसत होतं त्याच्यामुळे ही घेतली. भरपूर अशा बरण्या होत्या जसं तुम्ही व्हिडिओ पाहिलात. भरपूर अशा बरण्या होत्या पण मग मला हे आवडलं त्याच्यामुळे मी हे घेतल्या. कारण भविष्यात मी याच्यासारख्याच आणखी बरण्या घेणार आहे. तुम्ही जर डीमार्टमध्ये गेला असेल तर डीमार्टमध्ये अशाच मोठ्या सुद्धा बरण्या आहेत. तर मग मला डाळसळ ठेवण्यासाठी सुद्धा घ्यायची आहे पण म्हटलं हळूहळू घ्यावं म्हणून मी या छोटे ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी आणले आणि डाळसळसाठी पण भविष्यात घेणारच आहे. सो अशा काहीशा आहेत त्या. 6चा सेट घेतलाय मी आणि त्याच्यानंतर गॉगल फायनली हा केलेला. दुसरा पाहिला होता पण हा घेतलेला भारी वाटतोय खरंच. मला एक घ्यायचाच होता आणि मी खरं सांगू ना मी जिथं जाते मला तिथे म्हणजे ज्या दुकानावर सनग्लासेस घ्यायला मला भेटतच नव्हते माझ्या शेपप्रमाणे फेस शेपप्रमाणे.
तिथे मला बऱ्याचशा गोष्टी घेतल्या मी, पण मला दुसरीकडून घ्यायच्या आहेत बाकीच्या गोष्टी, त्याच्यामुळे मी तिकडे घेण्यासाठी चालली आता ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे. आता हे सगळं ठेवते वगैरे आणि नंतर मग तिकडे जाण्यासाठी निघते. आरूचं बघते झोपवता आला तर तसं सहसा आहे ना त्याची झोप म्हणजे आता नाहीशी झाली आणि मग झोपत नाही एवढा. मावशी म्हणायच्यात, मी लहानपणी म्हणायची मावशींना, कारण लहानपणी तो खूप झोपायचा, एक 3, 4, 5, 6 महिन्याचा असताना फार झोपायचा. मग मी म्हणायची मावशी हा एवढा झोपतो. मावशी म्हणायचे की जसं जसं तो मोठा होईल ना तसं तसं त्याची झोप कमी होत जाईल आणि तसंच काहीच होत आहे. झोपत अजिबात नाही दुपारी, किती आपण त्याच्याजवळ म्हणजे मी त्याला झोपत असताना अक्षरशः मला झोप लागून जाते, पण तो झोपतच नाही. हे सांगायचं राहिलं, हे तुम्ही पाहिलं असेल, हे मी डॉट मंडाला आर्ट बनवलेलं. खरंच माझ्या जवळ आहे ना, ज्यावेळेस मी हे बनवायला घेतलं, मिनी ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल, ज्यावेळेस मी हे बनवायला घेतलं ना माझ्या डोक्यात काहीच नव्हतं की मी हे असं बनवणार आहे आणि टूल्स वगैरे नव्हते. मंडाला आर्ट बनवण्यासाठी, डॉट मंडाला आर्ट बनवण्यासाठी टूल्स लागतात त्याची, माझ्याजवळ नव्हती. मी घरातच आपले जुगाड केले टूल्स आणि त्याच्यानेच बनवलं. पण इतकं सुंदर वाटतंय ना, आणि हे कप माझ्याकडे चहाचे होते म्हणून मी तिथे ठेवले छान. सहसा खूप क्वचित वेळेस आम्ही त्याच्यामध्ये चहा, कॉफी, दूध वगैरे घेतो, मस्त तिथे ठेवलंय आणि इतकं भारी वाटतंय ना किचनमध्ये, खूपच मस्त वाटतं. तुला नाही ना बाबू, हे मारीगोल्ड घे मग, मारीगोल्ड चांगला असतो. हा बघा मारी, हा मारी लाईट आहे, हा मारीगोल्ड आहे. कुठला घ्यायचा? नाही दोघं मारी लाईट आहे, मारीगोल्ड हा मारीगोल्ड वेगळा आहे. कोणता घ्यायचा? छोटूसा घ्या, एक छोटूशा. वेरी गुड, ओके. चलो अभी क्या लेना है हमें? चला किराणा वगैरे करून आलो आणि त्याच्यानंतर आहे ना घरी सुद्धा म्हणजे इकडे गलीत सुद्धा आहे ना आरूला एक JCB दिसला. आज आहे ना आरूचं खरंच म्हणजे काय म्हणतात ना, हे चांगलं होतं, नशीब चांगलं होतं की एवढे JCB त्याला दिसले की खूप जास्त आज, आणि मला तो तिकडे घाई घेऊन गेला. त्याच्यानंतर मी आणि आरूने ना मस्तपैकी किराणा भरायला घेतला. स्टिकर मी कसे काढले तर काय करायचं ना, गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर आहे ना असं नॉर्मली धरायचं, जास्त नाही तापवायच्या बरण्या, आपल्याला थोडंच तापवायचे आहे, फक्त 1-2-3 सेकंद धरायचं आणि ते थोडंसं तापलं म्हणजे हे ना जे स्टिकर थोडंसं तापतं, म्हणजे त्याचं तापलं का लगेच जो काही स्टिकरचं लवचिकता असते ना ती असं चिपचिप ती कमी होते आणि लगेचच ते जे आहे ना असं थोडं लूज होतं. मग तिथून लगेच जे आहे ना चमच्याच्या सहाय्याने आपण ते काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे ना मी इथं वरचं सुद्धा आणि खालचं सुद्धा स्टिकर जे आहे काढून घेतलं. आता हे जे आहे ना, आता आपण कुठलंही नवीन भांडे घेतो तर त्याच्यावर ना असे स्टिकर असतातच, तर आपण नॉर्मली जर काढलं ना तर ते म्हणजे ना असं त्याचा चिकट जो काही पणा आहे ना, चिकटपणा तो राहून जातो आणि जो काही टेप असतो तो निघून जातो, स्टिकर वगैरे निघून जातं पण चिकटपणा राहून जातो. त्याच्यामुळे ना आपण ही गोष्ट करू शकतो, नॉर्मल असं त्याला गॅसवर पकडायचं, गरम होऊ द्यायचं नॉर्मल असं आणि लगेच जे आहे ते स्टिकर इझिली निघतं, डाग वगैरे काही पडत नाही. जसं तुम्ही समोर बघताय काही डाग वगैरे पडलेला नाहीये, एकदम क्लिअर आणि छान निघतं. चला आता सगळं किराणा वगैरे व्यवस्थित भरून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटले होते की मी मिक्स डाळीची भजी बनवणार आहे. सो इथे ना मी सगळ्या मिक्स डाळ्या घेतल्या, जवळजवळ याच्यामध्ये 7 ते 8 डाळ माझ्याकडे होत्या अवेलेबल, घरात जेवढ्या होत्या तेवढ्या टाकल्या आणि सगळं जे आहे ना रात्री भिजू घातलं होतं मी, समप्रमाणात सगळं घेतलेलं आहे. आता हे दळताना आहे ना याच्यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची याच्यामध्ये दळायला टाकते. तुम्हाला जर आवडीनिवडीनुसार आपण तिखट जे आहे कमी जास्त करू शकतो. आता आम्ही थोडं फिकट खातो त्याच्यामुळे मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. आता याला आहे ना मी अशा पद्धतीने बारीकसर असं दळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी टाकते बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण थोडासा आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना काही सुके मसाले सुद्धा ॲड करते, जसं की लाल चटणी अगदी बेताने टाकणार आहे कारण हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहेत, हळद, नंतर धने पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि त्याच्यानंतर आहे ना याच्यामध्ये मी जवळजवळ
1 ते 2 चिमूट याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे, मस्त असे भजे थोडे सॉफ्ट होण्यासाठी. तर ते टाकलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलं आणि लगेच जे आहे भजे बनवायला घेतले. याला मॅरिनेट वगैरे काही करायची गरज पडत नाही, लगेचच होतात आणि इतके म्हणजे टेस्टी लागतात ना, काय सांगू तुम्हाला. मूग भजे म्हणतो ना आपण, मुगाची भजी, सेम त्या पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही भन्नाट म्हटलं तरी चालेल, फार आवडतात आमच्या घरात सगळ्यांना. त्याच्यामुळे मी हे म्हणजे बनवत असते. शिवाय हेल्दीसुद्धा आहे. आणि इथे ना मी टिश्यू पेपर टाकून घेतला आहे. याच्यावर टाकल्याने ना काय होतं ना, तेल जे काय असतं ना एक्स्ट्राचं ते त्याच्यामध्ये सोक होऊन जातं. त्याच्यामुळे मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे खाली आणि टिश्यू पेपरवर हे सगळे भजे काढून घेतले आहेत. चला इथे मस्तपैकी ना भजे वाढून घेतली आहेत. आता इथे ना तुम्हाला दही 2 याच्यात दिसत असेल, कारण आरूच्या पप्पांना मी हात आड दिला होता, पण आरूला पण त्याच्यातच खायचं होतं आणि वेगळं घ्यायचं होतं दही. तर मग त्याला वेगळं दही टाकलं आणि त्याच्या पप्पांच्या प्लेटमध्येच त्याला भजे वगैरे दिले. त्याच्यामुळे ते थोडं वेगळं वाटत असेल तुम्हाला, पण तसं काही नाही आहे. ते पैकी भज्या वगैरे एन्जॉय केल्या आणि एवढी भूक वगैरे नव्हती, त्याच्यामुळे नंतर मी फक्त लाईट वेट काहीतरी बनवलं होतं. सो चला आजचा व्हिडिओ जो आहे आपण इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.